स्वाध्याय इयत्ता 10वी विषय मराठी पाठ 3 उत्तम लक्षण। प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा। संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी। अपकीर्ती टाळावी, सत्कीर्ती वाढवावी, सत्याची वाट धरावी। कधीही करू नयेत अशा गोष्टी। पुण्यमार्ग सोडू नये, पैंज लावू नये, कुणावरही आपले ओझे लादू नये, असत्याचा अभिमान बाळगू नये। तुमच्यातील प्रत्येक 3 गुण व 3 दोष शोधून लिहा। गुण, दोष: दुसऱ्यांची मदत करणे, इतरांविषयी वाईट न बोलणे, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास। दोष: वेळेवर काम न करणे, कुणावरही लवकर विश्वास ठेवणे, कधी कधी खोटे बोलणे। दोन, खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात? तोंडाळ, तोंडाळांशी भांडू नये। संत, संत संगत खंडू नये। 3, खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा। गोष्टी, दक्षता: आळस, आळसात सुख मानू नये। 2, परपीडा, परपीडा करू नये। प्रश्न दुसरा, काव्य सौंदर्य। खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा। जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्ये जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी। आशय सौंदर्य। उत्तम लक्षण या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श महत्वाची लक्षणे सांगितली आहेत। त्यापैकी उपरोक्त ओवीमध्ये 3 लक्षणांचा वहापोह केला आहे। काव्य सौंदर्य: समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात, लोकांचे मन मोडू नये, लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये, उलट जनभावनांचा आदर करावा, तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये। अशी संपत्ती हे पापाचे धन असते, म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे, पुण्यमार्ग आचरावा, कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये। भाषिक वैशिष्ट्ये: वरील ओवीमध्ये जनासाठी खूप सुगम निरूपण केले आहे। तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशा सोप्या यमकाद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे। ओवी छंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्व ठसवणे सुलभ झाले आहे, पण पुण्यमार्ग यातील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो। ओवींमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो। सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये या ओळीतील विचार स्पष्ट करा। उत्तम लक्षण या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजून सांगितली आहेत।
त्यापैकी एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसामध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्णन कसे असावे हे सांगताना संत रामदास म्हणतात, सभेमध्ये वावरताना आपले मत मांडताना कधीही लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे, परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले हास्य करू घेऊ नये. निरर्थक असे वक्तव्य व्यक्त करू नये. बाष्पळपणे बोलू नये. आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तम लक्षण या ओवी मध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे असे ठासून प्रतिपादिले आहे. आळस हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. त्यामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात. आळसे कार्य भाग नसतो या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्व सांगितले आहे. माणसाच्या मनात जे षड्विकार जडतात त्यात आळस हा एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्य अंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये असे समर्थ रामदास सांगतात. शब्दार्थ: उत्तम, आदर्श, गुणसंपन्न. लक्षण: गुणवैशिष्ट्ये. श्रोती, ऐकणाऱ्या लोकांनो, सावधान, सावधान होणे, सजग होणे. उत्तम, उत्कृष्ट, जेणे, जाणे. बाणे, बाणणे, अंगीकारणे किंवा सवय लावणे. सर्वज्ञ, सारे जाणणारा, पुसल्याविन विचारल्याशिवाय, एकाएकी, एकदम, पटकन. जनी, लोकांचे. अर्जव, विनंती. पापद्रव्य, पापाने कपटाने मिळवलेली संपत्ती. जोडू नये, साठवू नये. पुण्यमार्ग, चांगला रस्ता, स्वतर्ण. कदाकाळे, कोणत्याही वेळी. तोंडाळ, वाटेल ते बोलणारा, भांडकुदळ. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा.